दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकच्या उपनगर सिग्नल लगत असलेल्या खुशी होंडा या शोरूम समोर शनिवारी दुपारच्या सुमारास दुचाकी पाहण्यासाठी आलेली तरुणी शोरूममधून बाहेर निघत असताना भरधाव वेगाने नाशिक रोडहून द्वारकाच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी स्विफ्ट कारने 4 ते 5 जणांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात 2 ते 3 जण गंभीर जखमी झाले असून एका तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर तात्काळ नागरिकांनी जखमींना नाशिक रोडच्या नवीन मिटको रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केलं असून उपनगर पोलीस पुढील तपास करत आहेत. नाशिक पुणे महामार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असून मागील आठवड्यातही दत्त मंदिर सिग्नल येथे एका 56 वर्षीय माजी लोको पायलटचा ट्रक खाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता. सध्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये प्रत्येक रस्त्याच्या कडेला मनपाकडून ड्रेनेज, गटार व गॅस पाईपलाईनचं काम सुरू असून रस्त्याच्या कडेला देखील मोठी खडी व माती असल्याने अनेक वेळा दैनंदिन कामकाजासाठी येत असलेल्या वाहन चालकांना देखील मोठी कसरत करावी लागत आहे. लवकरात लवकर शहराचे रस्ते दुरुस्ती करावे, जेणेकरून वाहने स्लिप होऊन पुन्हा एखाद्याचा बळी जाऊ शकतो. यासाठी लवकरात लवकर महापालिकेने शहरातील रस्ते दुरुस्ती करावे अशी मागणी नागरिक करत आहेत. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड.